आपल्याला काय यश आलेलं आहे आणि आपण काय काय केलेलं आहे या प्रकरणामध्ये थोडक्यात. मी राहुल बालाजी शेळके, सहाय्यक वन संरक्षक लातूर. तर आपल्या अहमदपूर परिक्षेत्रामध्ये मागे 1 महिन्यापासून सतत बिबट्याचा वावर आहे आणि लोकांमध्ये बिबट्यांची भीती होती. तसेच काही भागामध्ये बिबट्याने कुत्रे अशा प्रकारे किल केलेली होती. तर लोकांच्या मागणीप्रमाणे व लोकांच्या परिस्थितीनुसार, स्थानिक परिस्थितीनुसार 6 तारखेपासून पिंजरा लावण्यात आलेला होता. काल रात्री 10:30 वाजता बिबट पिंजऱ्यामध्ये गिरमेंट झालेला आहे. आता त्याला आम्ही सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक आदिवासात सोडले. तर वन विभागाच्या मार्फत आपल्या वन विभागाचं जे अहमदपूरचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयात फक्त 2च कर्मचाऱ्यावर जळकोट तालुका, त्याबद्दल काय म्हणाल? का सांगता का तर थोड्या खाली ज्यावेळेस बिबट्या सापडला म्हणजे दिसून आला, सदृश्य चित्र दिसलं, ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस 2 घंट्यानंतर आपल्या वन विभागाला. तर आम्हाला आमचं असं सांगायचं की ते वन क्षेत्र जास्त आहे, तर त्या वन क्षेत्रामध्ये इथे काही स्थानिक लेवलवर काही होईल का? कर्मचारी एखादी 1, 2, 4 नेमता येतील का? तर अहमदपूर परिक्षेत्रामध्ये वनक्षेत्र खूप कमी आहे आणि ह्या परिक्षेत्राचा कार्यक्षेत्र आहे तर 4 तालुके आहेत. तर 4 तालुके असल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये 1 वनपाल आहेत, त्यांच्या 1 गार्ड आहेत. अशा पद्धतीनं हा स्टाफचा आहे, कारण की आपल्याकडे वनक्षेत्र कमी असल्यामुळं जास्त कर्मचाऱ्यांची संख्या आपल्या ह्या भागामध्ये नाही. त्यांच्या हाताखाली काही वनमजूर वगैरे आहेत, प्रायव्हेट लोक दैनंदिन. त्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही संरक्षण, वन्यजीवांची रेस्क्यू ऑपरेशन ह्या गोष्टी करतो. सर, मग तुम्ही फुटेज भेटल्यानंतर तरी सुद्धा 2च कर्मचाऱ्यावरती इथं सोडलात. एवढा रिस्क 2 कर्मचाऱ्यावर तुम्ही कसं काय? नाही, आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे. परवा दिवशीच्या रात्री आमची पूर्ण टीम गस्त घातलेली होती. आमचे वन परिक्षेत्रांतर्गत जेवढे वनपाल, जेवढे वनरक्षक आणि वनमजूर होते त्यांनी सर्वांनी येऊन पूर्ण गावामध्ये नागरिकांना आव्हान दिलं. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी तो स्पॉट झाला होता त्या ठिकाणी जाऊन तिथल्या शेतकऱ्यांनाही बोलले आणि त्यानुसार कारवाई केलेली आहे. आणि पूर्ण रात्रभर गस्त घातलेली होती. त्याच्यानंतर पहाटे ते गेले आणि लगेच दुसऱ्या दिवशी हा जेरबंद झालेला. आणि वेळोवेळी गावकऱ्यांमध्ये एक मिनिट आता बाईट देत असताना सगळ्यात शेवटी सांगायची हे वन्य प्राणी पकडण्यात आलेला आहे आणि इथून लोकांनी फिरत होता. त्याच्यामुळे आम्हाला प्रशासनाने भरपूर काही सहकार्य करून, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन, वन विभागाने भरपूर काही सहकार्य करून बिबट्या पकडण्यासाठी यशस्वी झालेले आहे. तरी आम्ही शेतकरी बांधव समाधानकारक झालेलो आहोत. यांचं समाधानकारक आहे आणि यांचे खूप आभार. वन विभागाचे खूप आभार. वन विभागानं भरपूर काही गस्त घालून, भरपूर काही सहकार्य करून वन विभागातर्फे आम्ही समाधानकारक मानत आहोत. त्यांचे आभार मानत आहोत. आता म्हणा त्यांचे आभार मानत आहोत. धन्यवाद.